नमस्कार. स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनलवरती. बऱ्याच दिवसांनी मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपडेट देत आहे. या अगोदर आपला व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल याच्या माध्यमातून टाइमली अपडेट किंवा टाइमली जे काही इन्फॉर्मेशन आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओमध्ये मात्र मी MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BSMS, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी आणि सिद्धा, त्याचबरोबर BPTH, BOTH, BSLP, BPO, इव्हन नर्सिंग सुद्धा, म्हणजे मेडिकलमध्ये येणारे जेवढे काही कोर्स आहेत त्या सगळ्या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस किंवा काउन्सिलिंग प्रोसेस कशा पद्धतीने असते त्याबद्दलची इन्फॉर्मेशन देणार आहे. आपल्याकडे आउट ऑफ महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग घेतलेली आहे, तर त्यांना मराठी लँग्वेज समजत नाही, तर त्यांना मी पर्सनली व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा फोन कॉल असेल त्याच्या माध्यमातून जे काही इन्फॉर्मेशन किंवा जे काही प्रोसेस असेल ते मी त्यांना सांगेन. जो भी आउट ऑफ महाराष्ट्र के स्टूडेंट है जिनको मराठी लैंग्वेज समझ में नहीं आती, मैं उनको पर्सनली व्हाट्सएप मैसेज या फिर फोन कॉल पे मराठी या इंग्लिश लैंग्वेज में जो भी इन्फॉर्मेशन एडमिशन प्रोसेस होगी वो मैं समझा दूंगा. आता मात्र मी फक्त मराठीमध्ये जे काही इन्फॉर्मेशन असेल ते मी देईन. तर 14 तारखेपासून काउन्सिलिंग सुरू होत आहे. MCC ची मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, ही जी MCC ची काउन्सिलिंग आहे ती कशा पद्धतीने असते, तर इथं MBBS, BDS आणि BSc नर्सिंग हे 3 कोर्स आहेत. ही नॅशनल लेवलची काउन्सिलिंग आहे. या काउन्सिलिंगच्या माध्यमातून देशभरातील जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याच्या 15% जागा, डीम्ड कॉलेजेसच्या 100% जागा, जेवढे काही नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या 100% जागा या काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरल्या जात असतात. BSc नर्सिंगच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन कॉल असेल किंवा मेसेज असेल की त्यांचं असं म्हणणं आहे की या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्याला BSc नर्सिंगला ऍडमिशन मिळू शकतं का. तर नॅशनल लेवलची काउन्सिलिंग आहे. BSc नर्सिंगचे जेवढे काही नॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून तुम्हाला ऍडमिशन घेता येत असतं. जेवढे काही महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत त्यांनी BSc नर्सिंगची CET दिली आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करण्याचा किंवा त्यांचा या काउन्सिलिंगची अर्थार्थी काही संबंध नाही. त्यांनी CET सिल्वरची जी BSc नर्सिंगची काउन्सिलिंग असते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून ते BSc नर्सिंगला ऍडमिशन घेऊ शकतात. आता राहिला प्रश्न MBBS आणि BDSचा, तर ज्याही विद्यार्थ्यांची आउट ऑफ महाराष्ट्र एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS किंवा BDS करण्याची तयारी आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी MCC काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करावा. आणि ज्याही विद्यार्थ्यांचा नीटचा स्कोर कमी आहे किंवा जस्ट क्वालिफाय आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना जर MBBS किंवा BDS करायचं असेल डीम्ड कॉलेजमध्ये तर तेही विद्यार्थी MCC काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. 2 टाईपच्या विद्यार्थ्यांनीच MCC काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. अदरवाईज जे काय आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्येच MBBS किंवा BDS एखादं गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज जर पाहिजे असेल तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी MCC काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातली जी स्टेट काउन्सिलिंग आहे त्याचा अपडेट किंवा त्याचा जो शेड्यूल आहे तो 10 तारखेच्या अगोदरच येईल. MCC काउन्सिलिंग आणि स्टेट लेवलची काउन्सिलिंग दोन्हीचं कंपॅरिझन कसं करायचं, तर काउन्सिलिंगचे काही नियम असतात. MCC काउन्सिलिंग असेल किंवा महाराष्ट्रातली CET सेलची काउन्सिलिंग असेल तर MCCचा ज्यावेळेस पहिला राऊंड होतो त्यानंतरच इकडं स्टेट काउन्सिलिंगचा पहिला राऊंड होत असतो. हे जे काउन्सिलिंग आहे ते 1 to 1 चालत असतात. 1 to 1 म्हणजे एक झाले की एक. काही ओपन स्टेटच्या किंवा क्लोज स्टेटच्या काउन्सिलिंग जे आहेत ते पॅरलल चालत असतात, म्हणजे सोबतच चालत असतात. असं होऊ शकतं की सपोज एखादा विद्यार्थी कर्नाटक स्टेटची काउन्सिलिंग करत असेल आणि प्लस महाराष्ट्राची सुद्धा करत असेल तर काय होत असतं, एखाद्या वेळेस दोन्ही राऊंड सेम डेटला येत असतात. तर सेम डेटला जरी राऊंड आले तरी तुम्हाला ऍडमिशन घेण्याचा आणि ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी दोन्ही टायमिंग दिला जात असतो. तर त्या दोन्ही टायमिंग मध्येच तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला महाराष्ट्र पाहिजे किंवा अदर कुठला स्टेट पाहिजे ते. सेम कंडिशन BMS, BHMS, BUMS आणि BSMS ची असते. ज्या पद्धतीने MCC काउन्सिलिंग असते त्याच पद्धतीने EEEC काउन्सिलिंग असते. तर ज्याही विद्यार्थ्यांना आउट ऑफ महाराष्ट्र एखादं गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायची तयारी आहे, BMS किंवा BHMS असेल, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी EEEC काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. आणि जेही विद्यार्थी जस्ट क्वालिफाय असतील 162+ आणि त्यांची पेईंग कॅपॅसिटी जास्त असेल आणि ज्यांना डीम्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे ते सगळे विद्यार्थी EEEC मध्ये पार्टिसिपेट करून ऍडमिशन घेऊ शकतात डीम्ड कॉलेजमध्ये. बाकी ज्याही विद्यार्थ्यांची आउट ऑफ महाराष्ट्र जायची तयारी नाही किंवा डीम्ड कॉलेजमध्ये मॅक्झिमम फीस जी असते ते पे करण्याची कॅपॅसिटी नाही, ते सगळे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट किंवा ओपन स्टेटची काउन्सिलिंग करायची आहे. ओपन स्टेट म्हणजे टोटली ओपन स्टेट असतो, ओनली फॉर प्रायव्हेट कॉलेज. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येत नाही.
सपोज एखाद्या विद्यार्थ्याला जर कर्नाटकामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर त्याला MCC ची काउन्सिलिंग करावी लागते फॉर MBBS अँड BDS साठी. आणि जर BMS किंवा BHMS गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्याला AACCC ची काउन्सिलिंग करावी लागते. ज्यावेळेस तुम्ही कर्नाटक स्टेटची काउन्सिलिंग करता त्यावेळेस तुम्हाला तिथं कॅटेगरीचं कसलंच बेनिफिट मिळत नाही आणि क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो ओपन कॅटेगरीचाच लागू होत असतो. ओपन स्टेट बद्दल जर आणखी सांगायचं असेल फॉर MBBS, BDS, BMS, BHMS साठी तर प्रत्येक स्टेटच्या कंडिशन काउन्सिलिंग ह्या वेगवेगळ्या असतात. फॉर एक्झाम्पल जर MPचं उदाहरण घेतलं आपण मध्य प्रदेश, तर मध्य प्रदेशची स्टेटची जी काउन्सिलिंग आहे ती सेकंड राऊंड पासून ओपन असते. पहिला जो राऊंड असतो तो फक्त तिथल्या डोमिसाइल विद्यार्थ्यांसाठी असतो. सेकंड राऊंड मध्ये मात्र बाकी कुठलाही विद्यार्थी पार्टिसिपेट करून BMS, BHMS किंवा MBBS असेल त्याच्यासाठी तो ऍडमिशन घेऊ शकतो. जेवढे काही ओपन स्टेट आहेत त्या सगळ्या ओपन स्टेटवर मी सेपरेटली एक व्हिडिओ किंवा जे काही इन्फॉर्मेशन असेल ते मी व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम चॅनलला शेअर करेन. म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या ओपन स्टेटची काउन्सिलिंग केली पाहिजे किंवा कोणत्या ओपन स्टेटमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर आपल्याला एखादं कॉलेज मिळू शकतं. आय होप तुम्हाला समजलं असेल काउन्सिलिंगचं कंपॅरिझन कशा पद्धतीने करायचं किंवा किती टाईपचे काउन्सिलिंग असतात. त्याच्यानंतर सगळ्यात शेवट येतो ग्रुप C किंवा पॅरामेडिकल. तर जेवढे काही विद्यार्थी पॅरामेडिकल कोर्सला ऍडमिशन घेणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित राहावं पॅरामेडिकल कोर्सची जी काउन्सिलिंग असते ती फक्त स्टेट लेवलची असते, नॅशनल लेवलची काउन्सिलिंग नसते. आता सपोज BPTH असेल, BOTH असेल, BSLP असेल किंवा BSc नर्सिंग असेल. BSc नर्सिंगचं MCC ते सेपरेट झालं, पण BPTH, BOTH, BSLP साठी मात्र स्टेटची काउन्सिलिंग असते. म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्राची काउन्सिलिंग करावी लागते, कर्नाटकामध्ये घ्यायचं असेल तर कर्नाटक स्टेटची काउन्सिलिंग करावी लागते फक्त ओपन स्टेटसाठी. ज्या ज्या पद्धतीनं काउन्सिलिंग सुरू होईल त्या त्या पद्धतीनं जे काही अपडेट असेल, रजिस्ट्रेशन असेल, चॉईस फिलिंग असेल किंवा जर काही नियमामध्ये काही चेंजेस झाले त्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल किंवा युट्यूबच्या माध्यमातून देण्यात येईल. युट्यूब चॅनलवर जेवढे काही नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आणखी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील. काउन्सिलिंग रिलेटेड आणखी जर काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.